हाय सर्वांना आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्योती मधने फॅमिली ब्लॉग मध्ये मध्ये ब्लॉग में बाय सी यू टाटा आई लव यू हाय. तर स्वागत आहे तुमचं माझ्या ज्योती मधने फॅमिली ब्लॉग मध्ये. आमचा डुगू बघा कसा बोलतो. माझा डुगू माझ्या पोटात होता ना त्यावेळेस कोरोनाचा काळ होता आणि त्यावेळेस मला पण कोरोना झालेला आणि डुगू 4 महिन्याचा होता त्यावेळेस मला कोरोना झालेला आणि त्यावेळेस गावाला लय कोरोना पसरलेला. सगळं बरीच माणसं आमच्या इथं आसपासची कोरोनाची गावाला सापडलेली आणि त्यावेळेस वातावरण आता आठवून जायला लागलं. मला पण डिलिव्हरी टायमाला खूप टेन्शन आलेलं की कोरोनाच्या टायमात हा पोटात होता आणि मला कोरोना झालेला. बाळ कसं आहे काय काय डिलिव्हरी टायम इतकं टेन्शन आलेलं नाही, पण सगळं रिपोर्ट वगैरे चांगलं होतं, सगळं व्यवस्थित होतं. डुगू आमचा ना 2021 मध्ये झालाय. हा 21 मध्ये झालाय, 2022 मध्ये झाला. त्यावेळेस मला कोरोना झालेला. माझ्यानंतर 1 महिन्यामध्ये कोरोना झालेला. आम्हाला दोघांना कोरोना झालेला आणि सध्या आमच्या लग्नाला आता 7-8 वर्ष झालंय आणि आमचं लग्न 2018 मध्ये झालेलं बघा. त्यानंतर डिऊ 2019 मध्ये झाली चिव आणि चिव झाल्यानंतर मग 2022 मध्ये आमचा डुगू झाला. तर आमचं लग्न पण कसं झालं माहितीये का, त्याने पहिल्यांदा मला 2016 साली पाहायला आले. त्यावेळेस आमच्या घरातल्याने नकार दिला की म्हणजे मुलगा असं काय करत नाही, शेतीवाती नाही काय नाही असं तसं म्हणून नकार दिला. आणि त्यानंतर मग याने मुंबईला कामाला लागलेले रेल्वे लॉन्ड्रीमध्ये. मग त्यावेळेस म्हणजे माझे सासरे ते पण रेल्वेमध्येच काम करत होते. मग तिथेच त्यांनी पण कामाला लागल्यानंतर 6 महिन्यानंतर मग त्यांनी कामाला लागल्यानंतर आणि मग 2018 साली मग नंतर माझ्या मावशीकडून नंतर विचारण्यात आलं की ते देणार आहेत का, करणार आहेत का लग्न मुलगीच. त्यावेळेस मग म्हणजे ह्यांनी सर्व्हिसला लागल्यानंतर मग मम्मी होय म्हणली, पप्पा नाही म्हणलं. पप्पांचं मत असं होतं की मुलाला शेती पाहिजे आहे आणि मम्मीचं मत होतं की मुलाला नोकरी पाहिजे आहे. बरं जाऊ दे, आता झालेलं झालं. आणि शेवटी आमचं लग्न झालं 2018 मध्ये लग्न झालं फायनली. आणि कोरोनाच्या काळामध्ये ना त्यांचं काम पण गेलं, ते कंपनी पण बंद झाले. ते तर म्हणजे जे जुने वर्कर होते त्यांना काढून टाकलं आणि नवीन होते त्यांना भरलं. त्यामुळे तेव्हापासून आम्ही गावीच राहायला आलो. आणि आता हिने जातात बागेमध्ये कामाला. म्हणजे बागेमध्ये काय असं काय पण असतं, ते तारा वगैरे वाढायचं, बाग तयार करायचं. तर अशीच कामं करतात आता. काय असेल ते दिवसाला काय असेल ते 300-400 काय हजार भेटत असेच काम करतात. तर आजपासून आपल्याला आपलं जे काय लाईफस्टाईल असेल, माझं जे काय लाईफस्टाईल असेल, तर आजपासून थोडं भाग तुम्हाला 3-3 मिनिटाची पाहायला भेटेल. तर आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, लाईक करा आणि चॅनल